जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। अयोध्या येथील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं आणि भक्तिमय वातावरण आहे। सोलापुरातही ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून शास्त्रीनगर परिसरातील महादेव चौक येथे महादेव मंदिरात दीपोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। त्याचबरोबर आबालवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला। या प्रसंगी विलास कटकधोंड, विठ्ठल भटकर, श्रीकांत नारायणकर, कार्यकर्ते तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः माधव मित्र क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ आणि वीर कथ्या समाज सुधारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज प्रभू रामचंद्र यांची अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रतिष्ठापना झाली। त्यानिमित्त मी सर्व भारतीयांना आणि सर्व हिंदूंना मी शुभेच्छा देतो। मंडळाचे विविध उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात। त्यामध्ये सगळ्यात मोठा सण हा इथं शिवरात्री असतो। त्याच्या शिवरात्रीमध्ये सर्व लोकांना महाप्रसाद वाटला जातं। जवळपास हा महाप्रसाद जो असतो तो 1.5 क्विंटलच्या आसपास वाटला जातो। आणि आज रामाची प्राणप्रतिष्ठापना झाली। आज दीपोत्सव मंडळातर्फे साजरा करण्यात आला। या दीपोत्सवासाठी जे परिश्रम घेतले ते उल्हास कटकधोंड, विठ्ठल भटकर, मनोज कटकधोंड, श्रीकांत नारायणकर, गोपाळ शिंदे, दत्तात्रय खंदारे आदींनी सर्वांनी परिश्रम घेतले आणि मंडळाचे विविध उपक्रम असे दरवर्षी साजरे केले जातात। मंडळाचे आता जे सर्व तरुण आहेत ते आता मंडळाचे विविध उपक्रम राबवून हे मंडळाचं पुढे नेत आहेत आणि प्रत्येक वेळेस मोठ्यांचे ते मार्गदर्शन घेतात आणि मार्गदर्शन घेऊन हे मंडळाचे विविध उपक्रम राबवतात। आज त्याचा हा एक उपक्रम होता मंडळाचा। अशा तऱ्हेने आज श्री रामाची प्रतिष्ठापना झाली आहे। सर्व भारतीयांना एक संदेश देतो की जे प्रभू रामाने मार्ग सांगितलेला आहे, सर्व भारतीयांनी जातपात न मानता या मार्गावर सर्वांनी जाण्याचा प्रयत्न करावा असं बोलतो आणि पुनश्च एकदा सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो।